आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले। दर 15 दिवसांनी नवीन नवीन आमच्या पाठीशी देखील आध्यात्मिक शक्ती उभी होती, सज्जन शक्ती उभी होती आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये हा विजय आम्हाला मिळाला। आणि म्हणून शेतकरी असतील, वारकरी असतील, शेतमजूर असतील, गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर कालपर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले। दर 15 दिवसांनी नवीन नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे। मला आनंद आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय केला। आज शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतो आणि त्यासोबत आपण निर्धार केला होता की शेतकऱ्यांना दिवसाच 365 दिवस वीज मिळाली पाहिजे। 75% शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज आपण देतोय। हळूहळू 100% शेतकऱ्यांना देऊ आणि त्यानंतर शेतकऱ्यांना 12 तास 365 दिवस मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर पूर्वीचे आमच्या शेतकऱ्यांवर 58,000 कोटी रुपयाची बिलं थकीत आहेत। आपल्या सरकारनं निर्णय केला 58,000 कोटी रुपयाची थकीत बिलं ही देखील आम्ही माफ करतो आहोत। शेतकऱ्यांकडून त्याची देखील वसुली या ठिकाणी करायची नाही हा निर्णय आपण केलेला आहे। कारण आमचा बळीराजा आमचा शेतकरी हा खऱ्या अर्थानं आमच्या केवळ ग्रामीण भागाचा नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तोच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या आमच्या हरिनामाच्या माध्यमातनं आमच्या सप्ताहाच्या माध्यमातनं आपल्या आध्यात्मिक शक्तीला जागृत ठेवतो आणि त्यामुळेच आमचे संस्कार आमच्या परंपरा या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चाललेल्या आहेत। मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडे ही धमक्या पाठवतात। त्यांना मी सांगून देऊ इच्छितो अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू। आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही, केसालाही धक्का लागू देणार नाही, लक्षात ठेवा। आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं पाठबळ आपले आशीर्वाद जर आमच्या पाठीशी आहे तर मला या निमित्ताने निश्चितपणे असं वाटतं हा जो सन्मार्ग आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे या सन्मार्गावरनं चालण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही हा विश्वास व्यक्त करतो। आणि हा आशीर्वाद घेण्याकरता काल्याचं कीर्तन या ठिकाणी आहे आणि त्यानंतर प्रसाद आहे, तो प्रसाद ग्रहण करण्याकरता या ठिकाणी आपण सगळे लोक उपस्थित झालेलो आहोत। या आनंद सोहळ्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। कर्जमाफीचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे।